आता जायचं होतं मला अभयदाच्या दुकानात आलो तर दुकान बंद होतं. दुकान उघडलं, अंदरून पूर्ण डब्बा होता. मिळले ना मग पोट्टे हातभार लावायला. कोणी झाड तोडू राहिलं, कोणी स्टाईला लावू राहिलं, कोणी भीतीला कलर लावू राहिलं. सगळ्याला एक एक काम वाटून दिलं. इकडे स्टाईलाच्या रेषा बुजवल्या, इकडे काउंटरले कलर दिला. थोडंफार दुकान असं रेडी झालं. बाहेरून पाहतो मोठे बाबा फॅमिलीतले मेंबर होते. आता जायचं होतं आम्हाला बॅनर प्रिंटिंग करायला, म्हणजे बॅनर बनवायला. विकीदाना डिझाईन एक नंबर बनवली. डिझाईन बनवता डोकं दुखत जात. चला म्हटलं आपण चहा पिऊन येऊ. बॅनर मध्ये लावायला लाईट घेतले. बॅनरची फ्रेम घेऊन बॅनर पेस्टिंग करायला आलो. तेवढ्याच अचानक अभिदान आणली जिलेबी खाल्ली, डोक्यावर बॅनर घेतलं. पुरी येडेचाले करत बॅनर दुकानावर नेलं. बॅनर ठेवून दिला. आता पाहायचं होतं दुकानासाठी काउंटर. पण तुम्ही माणसा एवढे सारे काम एका दिवशी कसे झाले. हा ब्लॉग 3-4 दिवसाच्या क्लिपा मिळून बनवलेला आहे. आता हे विनायलची प्रिंटिंग होती, ती प्रिंटिंग काढायला आलतो. MS30 फॅशन फॅक्टरी, आपल्या हक्काच्या माणसाचे दुकान. शॉपचं नाव तर माहित असं MS30. शॉपची 1 तारखेला ओपनिंग आहे. तुमचं एकच काम आहे, फक्त मराठी माणसाला सपोर्ट करायचं. 1 तारखेला सायंकाळी 6 वाजता आम्ही सर्वजण येतो, तुम्ही पण या. तेवढ्याच अचानक रोशन आला. आपल्या भावांना लय मोठी हिंमत करून एक बिझनेस चालू केलेला. आपलं काम आहे फक्त आपल्या भावाला सपोर्ट करायचं. ते म्हण आहे ना, थेंबे थेंबे तळे साची, तसंच तळ तुम्हाला 1 तारखेला साचवायचं आहे. ते तळ म्हणजे तुमच्या गर्दीनं.